देश स्वतंत्र होत असताना ब्रिटिशांची जी पॉलिसी होती डिवाइड अँड रूल, म्हणजे जर समजा एखादा समाज किंवा देश स्वातंत्र्य मागत असेल तर त्यांना त्यांच्यात मध्येच मतभेद निर्माण करा. दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले तर नेतृत्व कोण करणार यामध्येच चढाओढ होईल आणि मग त्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी आणखी विलंब करता येईल. ही सगळी जी कसरत आहे म्हणजे बॅरिस्टर जिना एकेकाळी जे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये शिरस्त नेतृत्व म्हणून काम करत होते, पुढे 1906 ला स्थापन झालेल्या मुस्लिम लीगच्या त्या संघटनेच्या माध्यमातून बॅरिस्टर जिनांनी आपली वेगळी चूल निर्माण केली. हे वेगळं आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. 46 पर्यंत ब्रिटिशांनी आणि तत्कालीन नेत्यांनी एकूण इतिहासाची अशी ती मी म्हणेल दुर्दैवी परिस्थिती की ज्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे दोन तुकडे पडले. एक भारत राष्ट्र वेगळं झालं आणि पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947 ला आणि 15